नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 10th मॅथ्स 2 मधील 3rd चॅप्टर सर्कल कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.5 ज्या अंतर्गत थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकँट म्हणजे काय, थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स आणि टँजंट सिकँट सेगमेंट थेरम काय आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकँट हा थेरम समजावून घेण्यापूर्वी आपण यापूर्वी पाहिलेला एक भाग बघूया. या फर्स्ट सर्कलमध्ये जर पाहिलं तर हा जो अँगल ADB दिसतो, जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे, कारण डी हा व्हर्टेक्स सर्कलवर आहे आणि DA आणि DB ह्या त्याच्या सिकँट आहेत. म्हणजेच अँगल ADB हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे ज्यानं आर्क AB हा इंटरसेप्ट केला आहे. म्हणून यापूर्वी आपण जे शिकलेले त्या माहितीनुसार if the angle ADB is inscribed angle and the arc AB is intercepted by it, then we say that this angle is half of the arc AB. म्हणजे हा जो अँगल D असेल तो आर्क AB च्या हाफ असेल, यालाच आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम असं म्हणतो. मग त्यातलाच हा भाग आहे. इथं जर आपण सेकंड फिगर पाहिली तर यामध्ये हे जे अँगल तयार झालेले आहेत तिथं Q जवळ हे इन्स्क्राइब्ड अँगल नाही आहेत, कारण ही एक सिकँट होते, PQ ही सिकँट आहे, परंतु दुसरी आहे ती टँजंट आहे. That is means in circle with center O, line PQ is the secant and line TR is the tangent at point of contact Q. मग अशा वेळी हा जो अँगल तयार होतोय म्हणजे टँजंट मध्ये आणि सिकँट मध्ये, आता इथं दोन अँगल तयार होतात. आपण हा ॲक्यूट अँगलचा विचार करूया. हा जो अँगल PQR दिसतो, हा अँगल एक टँजंट आणि एक सिकँट एकत्र आल्यामुळे तयार झाला. जरी हा अँगल इन्स्क्राइब्ड नसेल तरी त्या अँगलनं आर्क मात्र इंटरसेप्ट केलेलाच असतो. म्हणजे हा जो अँगल PQR आहे यानं हा जो आर्क PSQ आहे किंवा QSP आहे याला इंटरसेप्ट केलेला आहे. मग इथंही याच नियमानं आपण त्याच्या हाफ असतो असं सांगायचं. म्हणजे हा थेरम काय सांगतोय, द अँगल बिटवीन दी टँजंट अँड सिकँट इज ऑल्सो हाफ ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. म्हणजे त्यानं ज्याला इंटरसेप्ट केलाय त्याच्या हाफ असेल. म्हणजे इथं हा जो अँगल PQR आपल्याला दिसतो तो 1/2 असेल मेजर ऑफ आर्क. हा जो PSQ आर्क आहे त्याच्या हाफ असतो. किंवा याच्या उलट इकडल्या बाजूला जर बोलायचं झालं तर हा सुद्धा अँगलच आहे, जो अँगल PQT होतो, ज्यानं आर्क PUQ हा इंटरसेप्ट केलेला आहे. त्यामुळे इथं सुद्धा आपण म्हणू शकतो अँगल PQT हा सुद्धा हाफ असेल कुणाच्या, त्यानं इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या, दॅट इज मीन्स आर्क PUQ याच्या हाफ असेल. कारण ह्या दोघांना आपण म्हणू शकतो दिस इज द थेरम ऑफ अँगल बिटवीन द टँजंट अँड सिकँट. म्हणजे जसं इन्स्क्राइब्ड अँगल थेरम मध्ये इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ तो अँगल असतो, इथं सुद्धा तो हाफच असतो त्यानं ज्याला इंटरसेप्ट केलाय त्याच्या. यालाच आपण थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकँट म्हणणार आहे. याचे जे प्रूफ आहेत ते आपण एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथं फक्त नेमकं थेरम काय सांगतोय ते समजावून घ्यायचं आहे. म्हणून इथं आपल्या पुस्तकामध्ये जे स्टेटमेंट दिलं आहे त्याचा अर्थ लक्षात घ्या. If an angle has its vertex on the circle, अँगलचा व्हर्टेक्स सर्कलवर पाहिजे. इट्स वन साइड टचेस दी सर्कल, वन साइड ही टच करते सर्कलला म्हणजेच टँजंट आहे. अँड दी ऑर्डर इंटरसेक्ट दी सर्कल, दुसरी लाईन जी आहे ती सर्कलला इंटरसेक्ट करते म्हणजे सिकँट आहे इन वन ऑर मोर पॉइंट. देन दी मेजर ऑफ द अँगल, दॅट इज मीन्स धिस अँगल ऑर दिस वन अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. त्यानं ज्याला इंटरसेप्ट केलाय त्याच्या हाफ असेल. म्हणजे PQR पाहिला तर तो PSQच्या हाफ असेल आणि PQT पाहिला तर तो PUQच्या हाफ असेल. यालाच आपण थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकँट म्हणणार आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये यावर आधारित उदाहरणं तशी नाही आहेत, जी प्रॉब्लेम सेटमध्ये येतात त्यावेळी याचा आपण वापर करणार आहोत. मग यानंतर एक महत्त्वाच्या 2 प्रॉपर्टीज आहेत त्याचा अभ्यास करूया. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. या पहिल्या सर्कलमध्ये कॉर्ड AB अँड कॉर्ड CD हे एकमेकांना सर्कलच्या इंटेरियर पार्टमध्ये इंटरसेक्ट होतात. तर सेकंड फिगरमध्ये हे कॉर्ड AB आणि CD इंटरनल पार्टमध्ये इंटरसेक्ट होत नाहीत. म्हणून तेच जर कॉर्ड एक्सटेंड केले, पुढं प्रोड्यूस केले तर त्या सर्कलच्या एक्सटेरियर पार्टमध्ये जाऊन ते इंटरसेक्ट होतात. मग हा थेरम काय सांगतोय, जेव्हा असे कॉर्ड एकमेकांना इंटरसेक्ट होतात तेव्हा त्याचे जे हे सेगमेंट होतात सुट्टे सुट्टे त्याचा प्रोडक्ट इक्वल असतो. याचं प्रूफ आपण नंतर पाहणारच आहोत. फक्त आत्ता थेरम काय सांगतोय लक्षात घ्या. सपोज हा जो AB कॉर्ड आहे ह्याचे जे पार्ट होणार तो म्हणजेच AE आणि EB होतील.
किंवा लिहित असताना आपण जिथं इंटरसेक्शन झाले त्या पॉईंटपासून लिहूया, म्हणजे चुका होणार नाहीत. म्हणजेच काय करूया, EA आणि EB हा एक पार्ट होतो, जो AB क्वाडचा होतो, याचा जो प्रोडक्ट आहे तो ते इतर दोघांच्या सेगमेंटच्या प्रोडक्ट एवढा असतो. म्हणजेच EC आणि ED जो आहे याच्या प्रोडक्ट एवढा असतो. यालाच म्हटलं जातं थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. फक्त एक हिंट देतो जाता जाता, हे कशा पद्धतीने प्रूव्ह केलं जातं बघा. आपल्याला कोणत्याही दोन कॉर्ड्स इथं जोडावे लागतात. म्हणजे उरलेले कॉर्ड्स याचा अर्थ एकतर ADCB जोडूया अथवा ACBD जोडूया. समजा मी या दोन जोडल्या, कोणत्याही दोन जोडल्या चालतात. मी AD एक जोडून घेतो आणि CB एक जोडून घेतो. मग इथं हे जे दोन ट्रायंगल दिसतात आता सध्या तुम्हाला, म्हणजे हा AED असेल किंवा BEC असेल, यामध्ये एक व्हर्टिकली अपोजिट अँगल जे असतात ते कॉन्ग्रंट होतात. याला हा कॉन्ग्रंट होतो कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. हा जो D अँगल आहे तो ACच्या हाफ येतो, B अँगल सुद्धा ACच्या हाफ येतो. म्हणजे हे दोन सुद्धा अँगल कॉन्ग्रंट होतात कारण अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क. त्यामुळे हे ट्रायंगल सिमिलर होतात आणि एकदा का ट्रायंगल सिमिलर झाले की त्याच्या करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये असतात. त्या नियमाच्या आधारे आपण हे प्रूव्ह करू शकतो. या पद्धतीने याचे प्रूफ्स आपल्याला पाहायचे. आता फक्त एवढं लक्षात घ्या की हा इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्सचा थेरम काय सांगतोय की हा EA इंटू EB इज इक्वल टू EC इंटू ED. E पासून सुरुवात का केली, कारण जेव्हा असं एक्सटर्नल डिव्हिजन होतं तेव्हा इथं आपण चुकून AB इंटू BE असं म्हणतो. असं न म्हणता हा टोटल सेगमेंट घ्यायचा आहे. दॅट इज मीन्स AE इंटू BE सेम वे CE इंटू D. त्यामुळे E पासून सुरुवात करण्याची सवय ठेवा. म्हणजे या फिगरमध्ये सुद्धा आपण असं म्हणणार आहे की EA इंटू EB हा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट म्हणजेच EC इंटू ED या प्रोडक्ट एवढा असतो. यालाच आपण थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स म्हणणार. मग ह्या चारपैकी 3 सेगमेंटच्या लेंथ दिलेल्या असतात आणि चौथा सेगमेंट आपल्याला फाइंड आउट करायचा असतो. म्हणजे दोन कॉर्ड इंटरसेक्ट झाल्या इंटेरियर पार्टमध्ये किंवा एक्सटेरियर पार्टमध्ये, जिथं इंटरसेक्ट झाल्या तिथून तो प्रोडक्ट इक्वल दाखवायचा आहे. EA इंटू EB EC इंटू ED. सेम वे इथं पण तेच आहे, EA EB EC ED. याऐवजी जर एक टँजंट आणि एक सिकंड इंटरसेक्ट झाली तर काय होईल, त्यासाठी फिगर पहा. म्हणजे या फिगरमध्ये ET ही टँजंट दिसतं आणि EAB ही जी लाईन आहे ती सिकंड दिसतं. म्हणजे टँजंट आणि सिकंड यांचं इंटरसेक्शन आहे. यापूर्वी अँगल बिटवीन टँजंट आणि सिकंड ज्यावेळी दाखवलं त्यावेळी त्यांचं इंटरसेक्शन टचिंग पॉईंटच्या ठिकाणी होतं. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जिथं होता तिथं झालेलं आहे. तर अशी फिगर असेल तर इथं टँजंट सिकंडचा सेगमेंटचा थेरम म्हटलं जातं. हा थेरम काय सांगतोय, जसं आता आपण दोघांचे प्रोडक्ट पाहिले त्यानुसार इथं EA इंटू EB हा प्रोडक्ट आपण ET इंटू ET एवढा प्रूव्ह करतो. याचाही थेरम आपण स्वतंत्ररित्या पाहणार आहोत. तरी थोडीशी एक हिंट देतो. सपोज आपण हा BT सेगमेंट जॉईन केला आणि हा AT सेगमेंट जॉईन केला तर आपल्याला इथं एकूण 3 ट्रायंगल दिसतात. म्हणजे हा ETA किंवा ATB किंवा हा टोटल ETB. ह्या 3 पैकी 2 ट्रायंगल आपण जर सिमिलर प्रूव्ह केले तर आपण ती प्रॉपर्टी सांगू शकतो. आता सिमिलर प्रूव्ह करायचे म्हणजे काय करायचे पहा. आपण जर पाहिलं हा जो AT आर्क जर पाहिला इथं, तर AT आर्कच्या हाफ हा अँगल असेल, कारण अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंड आत्ताची प्रॉपर्टी पाहिली त्यानुसार. सेम वे याच्या हाफ हा B अँगल पण असेल, याच आर्कच्या हाफ, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. म्हणून हे दोन्ही अँगल कॉन्ग्रंट असतील, ही एक पेअर झाली. मग हा अँगल कोणामध्ये येतो तर EAT या ट्रायंगलमध्ये येतो आणि हा घेत असताना उजवीकडल्यात येतो किंवा सगळ्यात येतो. पण दोन्ही आपण जर छोटा हा आणि सगळा घेतला तर E अँगल दोघांमध्ये सापडतो. म्हणजे जर आपण ट्रायंगल छोटा घेतला ETA आणि जर सगळा ट्रायंगल घेतला ट्रायंगल EBT तर हे आपण सिमिलर प्रूव्ह करू शकतो AA टेस्टनुसार. मग ट्रायंगल AA टेस्टनुसार सिमिलर प्रूव्ह झाली की त्याच्या करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये येतात. एकदा प्रपोर्शनमध्ये झाले की त्याचा प्रोडक्ट इक्वल येतो. म्हणजेच साईड प्रपोर्शनमध्ये आहेत म्हणजे त्याचा प्रोडक्ट इक्वल आला. मग इथं आपण सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला पुढे असं मिळत जाईल की EA इंटू EB हा जो प्रोडक्ट येतोय तो म्हणजेच ET स्क्वेअर एवढा असतो. म्हणजे आपण इथं आता सध्या फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे की जर एखादी टँजंट आणि सिकंड सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट होत असेल तर एकाचा स्क्वेअर म्हणजे टँजंटपर्यंतचा जो सेगमेंट आहे त्याचा स्क्वेअर ET स्क्वेअर हा EA इंटू EB एवढा असतो. म्हणून आता आपण पाहिलेले हे 2 प्रॉपर्टी जे आहेत किंवा थेरम आहेत ते महत्त्वाचे आहेत. जे यापूर्वी पाहिलं तो आणि हा आत्ताचा. आता यावर आधारित जी काही उदाहरणं आहेत ती पहिल्या पाहू. फर्स्ट क्वेश्चन. In figure, ray PQ touches the circle at point Q. Ray PQ is the tangent and Q is the point of contact. PQ is equal to 12, PR is equal to 8. Find PS and RS.
आपल्याला इथं दोन सेगमेंटची लेंथ दिलेली आहे पहा. हा जो सेगमेंट पी क्यू आहे तो 12 दिलेला आहे. हा पी आर सेगमेंट 8 आहे. आपल्याला हा पी एस आणि आर एस हे दोन सेगमेंट विचारलेले आहेत. आत्ताच आपण ज्या प्रॉपर्टी पाहिल्या त्यानुसार ही टँजंट आणि सिकँट एक्सटेरियर पार्टमध्ये इंटरसेक्ट होतं. अशावेळी पी आर इंटू पी एस हा प्रोडक्ट पी क्यूच्या स्क्वेअर एवढा असतो. कारण टँजंट सिकँट सेगमेंट थेरम, मग त्यासाठी कोण टँजंट आहे कोण सेगमेंट आहे ते लिहायला पाहिजे. सिकँट जी आहे ते लिहायला पाहिजे. हिअर जी लाईन पी क्यू दिसते इज द टँजंट. लाईन पी क्यू ही टँजंट दिलेली आहे. आणि जी लाईन पी आर एस दिसते, 3 अक्षरी नाव दिलं तरी चालू शकतं. इथं लाईन पी आर एस इज द सिकँट. म्हणजे एक टँजंट आहे एक सिकँट आहे आणि ते एक्सटेरियर पार्टमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. देअरफॉर बाय टँजंट सिकँट सेगमेंट थेरम, त्या थेरमनुसार जो पी आर इंटू पी एस आहे तो म्हणजेच पी क्यू स्क्वेअर एवढा असेल. आता आपल्याला ज्या व्हॅल्यू दिल्या त्या जर सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला पुढे सुटत जाईल. आपल्याला पी आर दिलेला आहे 8 इंटू पी एस आपल्याला मिळेल आणि पी क्यू दिलेला आहे 12 स्क्वेअर. म्हणजेच इथं 8 इंटू पी एसची व्हॅल्यू होईल आपल्याला 144. म्हणजेच इथं पुढे जर सॉल्व करत गेलो तर आपल्याला पी एस किती मिळेल 144/8. 8 1 जार 8 1 जार 8 8 जार 64. दॅट इज मीन्स पी एस इज इक्वल टू 18. इथं युनिट दिलेले नसेल तर आपण इथं फक्त युनिट बनवूया. म्हणजे हा टोटल पी एस 18 युनिट आला. आता आर एस जर काढायचा असेल तर आपण काय करणार, हा आर एस फाइंड आउट करत असताना टोटल जो पी एस आहे त्यामधून हा पी आर सबट्रॅक्ट करणार. जेव्हा असं आपण अशी ॲडिशन सबट्रॅक्शन करतो सेगमेंटमध्ये तेव्हा ते पॉईंट्स कोलिनियर आहेत हे सांगायला पाहिजे. म्हणजेच पी एस आता आपण 18 मिळवला, त्यातून पी आर जर 8 सबट्रॅक्ट केला तर आपल्याला 10 युनिट ही व्हॅल्यू जी मिळेल ती आर एस या सेगमेंटची मिळेल. म्हणजे पी एस 18 युनिट मिळाला आणि आर एस 10 युनिट मिळाला. असं हे साधं उदाहरण आहे. म्हणजे अशी फिगर दिसली की आपण एकच गोष्ट लक्षात घ्यायची की ह्या टँजंट सेगमेंट इथला जो होतो त्याचा स्क्वेअर म्हणजे पी क्यू स्क्वेअर हा पी आर इंटू पी एस असतो. आपण इथं पी एसच घ्यायचा आहे. आर एस जरी चुकून दिला तरी समजा हा 8 दिलेला आहे, इथे एखादा जो आहे आता जो आपण 10 मिळवला हा दिला असता तरी आपण आर एस नाही वापरायचा, पी एसच वापरायचा. फॉर्म्युल्यामध्ये पी आर इंटू पी एस म्हणजे जिथं त्यांचं इंटरसेक्शन झाले तो पॉईंट प्रत्येक वेळी दिसायला पाहिजे. इथं इंटरसेक्शन झालेला पॉईंट पी आहे तो या फॉर्म्युल्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आलेला आहे. एवढी गोष्ट फक्त लक्षात घ्या. अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण पाहूया. इन फिगर इफ पी क्यू इज इक्वल टू 6, क्यू आर इज इक्वल टू 10, पी एस इज इक्वल टू 8 म्हणजे 3 सेगमेंट दिलेले आहेत आणि आपल्याला टी एस विचारलेला आहे. फिगर ऑब्झर्व केली तर लक्षात आलं असेल की हा कॉर्ड टी एस आणि हा कॉर्ड आर क्यू हे एकमेकांना सर्कलच्या एक्सटेरियर पॉईंट पी मध्ये इंटरसेक्ट होतात. आपण यापूर्वीच्या दोन प्रॉपर्टी पाहिल्या, डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, त्यामध्ये इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड आणि एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड याचे थेरम आहेत. तो थेरम काय सांगतोय, त्या इंटरसेक्शनच्या पॉईंटपासूनचे प्रोडक्ट पकडायचे. दॅट इज मीन्स पी एस इंटू पी टी हा जो प्रोडक्ट असेल तो पी क्यू इंटू पी आर असेल. मग ज्या सेगमेंटच्या लेंथ दिलेल्या आहेत त्यावरून आपण कोणती लेंथ शोधायची आणि कोणती दिली आहे ती चेक करूया. आपल्याला इथं पी क्यू 6 सांगितलेला आहे. हा पी क्यू 6 आहे. क्यू आर इज इक्वल टू 10 आहे. याचा अर्थ पी आर डायरेक्ट दिला नसेल तर आपल्याला शोधायला पाहिजे. सुरुवातीला आपण तेच लिहूया. हिअर जो टोटल पी आर आहे जो आपण फॉर्म्युल्यामध्ये वापरणार आहे तो जर दिला नसेल तर पहिला फाइंड आउट करायचा. पी आर मीन्स पी क्यू प्लस क्यू आर होईल, बिकॉज पी क्यू आर हे कोलिनियर पॉईंट्स आहेत. मग त्यानुसार पी क्यू 6 प्लस क्यू आर 10 म्हणजेच हे 16 युनिट येईल. हा आम्हाला पी आर मिळाला. शिवाय आपल्याला पी एसची व्हॅल्यू 8 सांगितलेली आहे आणि आम्हाला विचारलेला आहे तो म्हणजे एस टी विचारलेला आहे. जसं इथं पी आर माहीत नव्हता म्हणून पहिला आपण शोधून घेतला, तसं फॉर्म्युल्यानुसार डायरेक्ट आपल्याला पी टी मिळेल, त्यावरून पुन्हा आपण टी एस फाइंड आउट करायला पाहिजे. परंतु त्यासाठी आपण जो थेरम वापरणार तो एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स वापरणार. मग त्यासाठी कोणते कॉर्ड्स कुठे इंटरसेक्ट होतात ते लिहायला पाहिजे. नाव जो कॉर्ड टी एस आहे आणि जो दुसरा कॉर्ड आहे ज्याला आपण कॉर्ड आर क्यू असं म्हणू, कॉर्ड टी एस अँड कॉर्ड आर क्यू इंटरसेक्ट each other at point P. म्हणजे हे पी मध्ये इंटरसेक्ट होतात ॲट द एक्सटेरियर पार्ट ऑफ द सर्कल म्हटलं तरी चालेल. देअरफॉर बाय थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स
मग तो थेरम काय सांगतो की त्या सेगमेंटचा प्रोडक्ट इक्वल असतो. म्हणजेच कोणते सेगमेंट? पी एस इंटू पी टी. पी एस इंटू पी टी हा प्रोडक्ट कुणाला इक्वल असेल? पी क्यू इंटू पी आर याला इक्वल असणार आहे. मग त्यात जर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर काय होईल पहा. पी एसची व्हॅल्यू आपल्याला 8 दिलेली आहे, पी टी आम्हाला माहीत नाही आहे, पी क्यूची व्हॅल्यू 6 आहे आणि पी आर आत्ता आपण 16 फाइंड आउट केलेलं आहे. म्हणजेच हे 8 जर इकडे डिवाइड केलं तर आम्हाला पी टी मिळेल. दॅट इज मीन्स पी टी इज इक्वल टू 6 इंटू 16 अपॉन 8. आता हे जरी छोटे गुणाकार असतील तर शक्यतो करू नका, कारण नंतर आपण तो जाऊन पुढे भाग लावणारच असतो. दॅट इज मीन्स 8 1 जार 8 2 जार, म्हणजे आम्हाला पी टीची जी व्हॅल्यू मिळेल ती 6 2 जार 12 युनिट एवढी पी टीची व्हॅल्यू मिळाली. पण आम्हाला टोटल पी टी नको आहे, त्यांना टी एस हवा आहे. म्हणून मग शेवटी लिहायचं नाव जो टी एस फाइंड आउट करायचा आहे त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, तर टोटल सेगमेंट पी टी त्यातून सबट्रॅक्ट होईल पी एस. बिकॉज ऑफ पी एस टी दीज पॉईंट्स आर कोलिनियर. आता पी टी आत्ताच आपण फाइंड आउट केला 12 युनिट आहे आणि पी एस त्यांनी दिलेलं होता 8 युनिट. याचा अर्थ सबट्रॅक्शन केल्यानंतर 4 युनिट ही जी व्हॅल्यू येणार आहे ती टी एसची. म्हणजे अशा पद्धतीची आकृती दिसली की तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे 3च प्रकार आपल्यात आहेत. जर आत इंटरसेक्ट झाले तर थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. या फिगरसारखे जर बाहेर इंटरसेक्ट झाले तर थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, किंवा या अगोदर जी फिगर दिली त्यानुसार टँजेंट सिकॅन सेगमेंट थेरम. या 3 पैकी एखादा प्रश्न जो सेगमेंटच्या लेंथवर डिपेंडंट असतो तो दिलेला असतो. आता यावरच आधारित अजून एक उदाहरण पाहूया. इन फिगर कॉर्ड एम एन अँड कॉर्ड आर एस इंटरसेक्ट ॲट पॉईंट डी. हा कॉर्ड एम एन आणि आर एस हे सर्कलच्या इंटेरियर पॉईंट डी मध्ये इंटरसेक्ट होत आहेत आणि आपल्याला यावर आधारित 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यातला आपण सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन सिंपल आहे, फक्त फर्स्ट क्वेश्चन आपण जरा ओरली चेक करूया. आपल्याला आर डी सेगमेंट 15 दिलेला आहे, डी एस 4 दिलेला आहे, एम डी 8 दिलेला आहे आणि आपल्याला डी एन विचारलं आहे. अशी फिगर दिसत असेल तर आपण काय म्हणतो, प्रॉपर्टी ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्डनुसार जो डी एम इंटू डी एन होतो तेवढाच प्रोडक्ट डी आर इंटू डी एस होतो. म्हणजेच आपण इथं डायरेक्ट म्हणणार डी एम इंटू डी एन इज इक्वल टू डी आर इंटू डी एस. इथं फक्त आपल्याला डी एन माहीत नाही, बाकी सगळ्याच्या व्हॅल्यू माहीत आहेत. मग यानुसार जर व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या की आपल्याला डी एन मिळून जाईल. पण त्यासाठी हे प्रोडक्ट इक्वल का ते आपण कारण देणारच आहोत. परंतु यातला जो सेकंड क्वेश्चन आहे तो महत्त्वाचा आहे. आपल्याला इथं प्लेन व्हॅल्यू द्यायच्या ऐवजी थोड्याशा वेगळ्या व्हॅल्यू दिल्यात, त्यामुळे तेवढा प्रश्न समजावून घ्या. मग पहिला प्रश्नसुद्धा तुम्हाला आपोआप सोडवता येईल. या सेकंड क्वेश्चनमध्ये काय सांगितलं पहा, व्हॅल्यू देत असताना थोड्याशा वेगळ्या दिल्यात. म्हणजे आर एस आपल्याला 18 दिलेला आहे, म्हणजे आर डी आणि डी एस हे सेगमेंट सुट्टे न देता टोटल आर एस दिलेला आहे. त्यामुळे याचा विचार जर आपण नंतर करू. एम डी 9 दिला आहे, म्हणजेच डी एम हा 9 आहे, शिवाय डी एन 8 आहे आणि आपल्याला हा डी एस विचारला आहे. हा छोटा सेगमेंट विचारला आहे आणि हा टोटल सेगमेंट 18 दिला आहे. जो विचारला आहे तो आपण अशावेळी एक्स कन्सिडर करायचा, कारण टोटल 18 आहे, त्यातून हा जर एक्स सबट्रॅक्ट केला तर हा 18 मायनस एक्स येईल. म्हणजे म्हणून हे थोडंसं मिक्स एक्झाम्पल असल्यामुळे घेतं. म्हणजे यामध्ये आपण पहा, हा टोटल आर एस आपल्याला वापरायचा नाही, आपल्याला डी आर किंवा डी एस वापरायचा आहे. जो दिलेला नाही म्हणून आपण एक त्यातला एक्स कन्सिडर केला, जो विचारला आहे तोच एक्स कन्सिडर केला. त्यामुळे आपल्याला उरलेला जो रिमेनिंग सेगमेंट असेल तो टोटल 18 मायनस एक्स एवढा होऊन जाईल. फक्त आता जे कन्सिडर केले ते लिहूया. हिअर आर एस इज इक्वल टू 18 युनिट हा दिलेला आहे आपल्याला. लेट म्हणतोय जो डी एस असेल तो आपण एक्स कन्सिडर करूया, एक्स युनिट कन्सिडर करू. देअरफॉर काय होईल, जो डी आर आहे तो म्हणजेच टोटल आर एसमधून डी एस सबट्रॅक्ट केला एवढा होईल, कारण आर डी एस हे कोलिनियर पॉईंट्स आहेत. म्हणजेच टोटल 18 मायनस एक्स तेवढा युनिट तो होईल. म्हणजे आपण आता जे फिगरमध्ये लिहिलं आहे ते फक्त इथं दाखवलं. आता आपण जो पाहिला की प्रोडक्ट ह्याचा सेम असतो, म्हणजेच कोणता प्रोडक्ट सेम असतो, जर थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स याचा विचार केला तर डी आर इंटू डी एस जेवढा होतो तो प्रोडक्ट हा डी एम इंटू डी एन एवढा होतो. पण हे किंवा जर ते कॉर्ड इंटरसेक्ट होत असतील तर मग ते जे होतात ते आपण पहिल्यांदा लिहायला पाहिजे. म्हणून इथं लिहितोय नाव कॉर्ड एम एन and chord RS intersect each other at point D. म्हणजे हे दोन्ही कॉर्ड एकमेकांना डी पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात. देअरफॉर बाय थेरम ऑफ
इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड मग त्या थेरमनुसार आत्ताच आपण हा जो प्रोडक्ट सांगितला तोच पुन्हा मी इथं लिहून घेतोय. म्हणजे तो कोणता प्रोडक्ट इक्वल असतो पहा, डी एम इंटू डी एन. कोणताही प्रोडक्ट एक सुरुवातीला लिहा, डी एम इंटू डी एन म्हणजेच हा डी आर इंटू डी एस किंवा डी एस इंटू डी आर एवढा असणार आहे. आता याच्या जर व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केल्या, डी आर इंटू डी एस, डी एस इंटू डी आर. आता डी एमची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती 9 आहे, डी एनची व्हॅल्यू 8 आहे, डी एसची व्हॅल्यू आपण एक्स कन्सिडर केलेली आहे आणि डी आरची व्हॅल्यू आपण 18 - x ही मिळवलेली आहे. म्हणजे इथं एक्स व्हेरिएबल असणारे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं आहे असं वाटतं पहा. म्हणजेच 9 8 जा 72 होईल आणि इथं राईट साईडला जर एक्सनं मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटला तर 18x होईल, एक्स इंटू 18 18x मायनस एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलेलं आहे. त्यामुळे सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते लेफ्ट साईडला घेऊया. -x स्क्वेअर इथं आला, +x स्क्वेअर होईल, प्लस 18x इथं की -18x होईल, प्लस 72 इज इक्वल टू 0 होईल. म्हणजेच इथं 72चे फॅक्टर्स पाडायला हवेत. प्रोडक्ट प्लस आहे म्हणजे दोन्ही प्लस किंवा दोन्ही मायनस असतील. इथं मध्ये मायनस असल्यामुळे दोन्ही मायनस असतील. आता ॲडिशन 18 यायला पाहिजे, प्रोडक्ट 72 यायला पाहिजे. आपण सगळे गुणाकार चेक करा, तुम्हाला सापडेल 12 6 जा 72. याचा अधिक सराव करायचा असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशनवरचा जो एक्झरसाइज आहे त्याचा सराव एकदा करून घ्या. आता हेच फॅक्टर्स आपण जर इथं मिडल टर्मला वापरले तर काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस 12x मायनस 6x प्लस 72 इज इक्वल टू 0 होईल. मग आपण याच्या पेयर्स केल्या तर पहिल्या पेयरमधून एक्स कॉमन, ज्यामध्ये जो रिमेनिंग पार्ट राहील तो म्हणजे x मायनस 12. साहजिकच आहे दुसऱ्यामध्ये सुद्धा x मायनस 12 जर आत राहत असेल तर -6 हा कॉमन आला असेल. क्रॉस चेक करा, मायनस इंटू मायनस प्लस, 12 6 जा 72 इज इक्वल टू 0. म्हणजेच x मायनस 12 हा पुन्हा ब्रॅकेट कॉमन येईल या दोघांमध्ये आणि रिमेनिंग राहिलेला पार्ट म्हणजे x मायनस 6 इज इक्वल टू 0. दॅट इज मीन्स x मायनस 12 इज इक्वल टू 0 और x मायनस 6 इज इक्वल टू 0. यावरून आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळतील, एक तर 12 मिळेल, अदरवाईज एक्सची व्हॅल्यू 6 मिळेल. आपण एक्स शोधला याचाच अर्थ तो डी एस शोधला. देअरफॉर डी एसची जी व्हॅल्यू असेल ती एकतर 12 युनिट असेल और 6 युनिट असेल असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हा डी एस जर 12 असेल तर मग डी आर 8 येईल, 6 येईल, किंवा डी एस 6 असेल तर डी आर 12 येईल. या पद्धतीने हे सेगमेंट मागं पुढं असू शकतात. म्हणजे तुम्हाला प्लेन व्हॅल्यू दिली असते तर लगेच मिळालं असतं. इथं टोटल सेगमेंट दिल्यामुळे छोटा सेगमेंट आपण एक्स कन्सिडर केला जो डी एस होता आणि त्यामुळे आपल्याला इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. ते सॉल्व्ह करत गेल्यामुळे एक्सची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे जो हवा आहे तो सेगमेंट मिळाला. आता यावर आधारित पुढचं उदाहरण पाहू. इन फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल, बी इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पहा ओ सेंटर आहे, ए बी ही टँजंट दिल्या ज्यामुळं बी हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सांगितलेला आहे. सेगमेंट OE इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट AD. AD ला परपेंडिक्युलर आहे, याचाच अर्थ ह्या DC कॉर्डला परपेंडिक्युलर आहे. AB इज इक्वल टू 12, AC इज इक्वल टू 8. फाइंड द व्हॅल्यू ऑफ AD, DC अँड DE. फिगर ऑब्झर्व केली तर लक्षात येईल की इथं एक टँजंट आणि एक सिकॅन्ड सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट झाल्यात. म्हणजेच टँजंट सिकॅन्ड सेगमेंट थेरमनुसार आपण असं म्हणू शकतो, AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD. मग त्यामध्ये ज्या ज्या व्हॅल्यू दिल्यात त्या जर आपण पाहिल्या तर आपल्याला अंदाज येत जाईल. आपल्याला AB ची व्हॅल्यू 12 दिलेली आहे, हा AC 8 दिलेला आहे. याचा अर्थ आत्ता जो आपण प्रॉपर्टी वापरली म्हणजेच AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD, यावरून आपल्याला AD ची व्हॅल्यू मिळू शकते. म्हणून पहिल्यांदा AD ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. हियर लाईन AB इज द टँजंट आणि ही जी सेकंड लाईन आहे ACD अँड लाईन ACD इज द सिकॅन्ड. मग एक टँजंट असेल एक सिकॅन्ड असेल तर आपण ती प्रॉपर्टी वापरतो. देअरफॉर बाय टँजंट सिकॅन्ड सेगमेंट थेरम, त्या थेरमनुसार आपण असं म्हणू शकतोय की AC इंटू AD इज इक्वल टू AB स्क्वेअर. आपण व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या तर काय होईल पहा, AC ची व्हॅल्यू 8 दिलेली आहे, AD माहीत नाही आहे.
ए बीची व्हॅल्यू 12 आहे, 12 स्क्वेअर दॅट इज मीन्स 144 होईल. हा ईडी तसाच राहू दे. हा 8 मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल. 8 1 जार 8 1 जार कॅरी ऑन 6 8 8 जार, म्हणजेच आम्हाला एडीची जी व्हॅल्यू मिळेल ती 18 युनिट मिळेल. हे प्लेन पहिला एडीची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला पुढे काय विचारले पहा, डीसीची व्हॅल्यू काय असेल. टोटल एडी मधून जर एसी सबट्रॅक्ट केला तर आपोआप डीसी मिळतं. त्यामुळे आपण पुढे म्हणणार आहोत नाव डीसीची जी व्हॅल्यू असेल तर टोटल जो एडी आहे त्यातून आपण एसी सबट्रॅक्ट करूया, बिकॉज ए सी डी दीज पॉइंट्स आर कोलिनियर. म्हणजेच आपण टोटल जो एडी आपल्याला मिळालेला आहे आता 18, त्यामधून एसी दिलेला 8 सबट्रॅक्ट करू, म्हणजेच आपल्याला त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती 10 युनिट मिळेल. हा 10 युनिट मिळाला डीसी. आता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला विचारलेलं आहे की डीई काय असेल. बघा, हा डीसी इथून इथपर्यंतचा हा जो पार्ट आहे डीसी, जो आपल्याला 10 युनिट मिळाला आहे. 9th स्टँडर्डमध्ये असं शिकलोय की जर कॉर्डवर परपेंडिक्युलर असेल तर तो कॉर्डला बायसेक्ट करतो. जी सर्कलच्या बेसिक कन्सेप्टमध्ये आपण सुरुवातीला या प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. त्यामुळे आता इथं म्हणायचं नाव सेगमेंट जो ओई आहे, जो परपेंडिक्युलर आहे कॉर्ड डीसीला, कारण हे क्वेश्चन मध्ये दिले म्हणून आपण गिवन म्हणू. बट perpendicular to the chord bisect the chord. असं आपण छोटंसं कारण देऊ. म्हणजे सर्कलच्या सेंटरमधून जर कॉर्डवर परपेंडिक्युलर टाकला असेल तर तो कॉर्ड बायसेक्ट करतो, याचाच अर्थ देअरफॉर डीई असेल तेवढाच ईसी असेल आणि हे दोन्ही सेगमेंट डीसीच्या हाफ असतील. म्हणजे डीसी आता आपल्याला 10 मिळालेला आहे, दॅट इज मीन्स 1/2 इंटू 10 इज इक्वल टू आपल्याला 5 युनिट मिळून जाईल. म्हणजे सुरुवातीला आपण एडी शोधला, त्याच्या आधारे डीसी शोधला आणि त्याच्या आधारे डीई शोधला. यानंतर हे छोटंसं प्रूफ पाहूया. इन फिगर सेगमेंट ईएफ इज द डायमीटर. हा जो सेगमेंट ईएफ दिलेला आहे तो डायमीटर आहे. अँड सेगमेंट डीएफ इज द टॅन्जंट सेगमेंट. डीएफ हा टॅन्जंट सेगमेंट आहे, म्हणजेच ही जर लाईन ड्रॉ केली तर ही टॅन्जंट आहे आणि ही सिकंट आपल्याला दिसतेच. द रेडियस ऑफ द सर्कल इज आर, देन प्रूव्ह दॅट डी इंटू जी इज इक्वल टू 4r². आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. बऱ्याच वेळा प्रूव्ह काय करायचं आहे आपल्या लक्षात येत नाही, म्हणजे कोणत्या पद्धतीने करायचं. जर आपल्याला सेंट्रल आयडिया येत नसेल तर तुम्हाला फिगरमध्ये ज्या ज्या प्रॉपर्टीज किंवा थेरम वापरता येतात ते वापरून घ्यायचे, त्याचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल या फिगरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर इथं तुम्हाला ही टॅन्जंट दिसते, ही सिकॅन्ट दिसते. याचा अर्थ टॅन्जंट सिकॅन्ट सेगमेंट थेरम वापरू शकतो जो आतापर्यंत आपण वापरलाय. दॅट इज मीन्स डीएफ स्क्वेअर इज इक्वल टू डीजी इंटू डी, हे आपल्याला समजतं. शिवाय ही टॅन्जंट आहे, याचा अर्थ ही जी रेडियस आहे ती टॅन्जंटला परपेंडिक्युलर असेल, म्हणजे एफच्या ठिकाणी 90 अँगल होईल, हे पण आपण सांगू शकतो. ह्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्याला जे बेसिक करता येते ते आपण करून घेऊया. पहिल्यांदा ते करून घेऊ म्हणजे आपोआप आपल्याला आयडिया मिळत जाते. पहिल्यांदा जे प्रूव्ह करायचं आहे ते लिहून घेऊया. वी हॅव टू प्रूव्ह. आपल्याला काय प्रूव्ह करायचं पहा, डीई इंटू जीई हा जो प्रोडक्ट आहे तो 4r² एवढा प्रूव्ह करायचा आहे. म्हणून आता प्रूफ लिहित असताना आपल्याला ज्या ज्या बेसिक गोष्टी माहित आहेत त्या लिहून घेऊया. पहिल्यांदा ही टॅन्जंट आहे, ही सिकंड आहे, ती लिहूया. इन सर्कल विथ सेंटर एच, इन सर्कल विथ सेंटर एच जर पाहिलं आपण तर लाईन डीएफ ही टॅन्जंट आहे, डीजीई ही सिकंट आहे. लाईन डीएफ इज द टॅन्जंट and line DGE is the secant. मग यानुसार आपण असं म्हणू शकतो की डीएफ चा स्क्वेअर म्हणजेच डीजी इंटू डी. देअरफॉर बाय टॅन्जंट सिकंट सेगमेंट थेरम
त्या थेरमनुसार आपण असं म्हणू शकतोय डी एफचा जो स्क्वेअर असेल तो म्हणजेच डी जी इंटू डी ई असेल, हा त्याचा अर्थ झाला. म्हणून ह्याला आपण 1 नंबर देऊन ठेवूया. आपल्याला जेवढं समजतं या फिगरमध्ये तेवढं लिहायचं आहे. सेम वे आपण काय बोललो की हा जो डी एफ टँजंट आहे तो रेडियस एच एफला परपेंडिक्युलर असतो, कारण टँजंट थेरम सांगतो. याचा अर्थ एफच्या ठिकाणी 90चा अँगल होतोय, म्हणून आपण तोही लिहून घ्यायचा आहे. हा जो एफच्या ठिकाणी 90चा अँगल झाला तो आपण प्रूव्ह करून घ्यायचा आहे. ऑल्सो सेगमेंट जो एच एफ होणार आहे तो परपेंडिक्युलर असेल लाईन डी एफला, बिकॉज टँजंट थेरम. सपोज दिस इज द सेकंड इक्वेशन. आता प्रश्न असा आहे की आपल्याला प्रूव्ह करत असताना हे 4r² म्हणजे काहीतरी प्रूव्ह करायचं आहे, या दोघांचा प्रोडक्ट दाखवायचं आहे. आता 4r² वरून थोडंसं रफ करूया म्हणजे आपल्याला नेमकं उदाहरण काय करायचं ते लक्षात येईल. 4r² याचाच अर्थ 2r ब्रॅकेटमध्ये असेल तर त्याचा स्क्वेअर आहे. म्हणजे हा स्क्वेअर आत्ता फक्त आरला होता, 4ला नव्हता, तुम्ही दोघांना घेतला. म्हणजेच रेडियसची ट्वाईस, ज्याला आपण डायमीटर असतो म्हणतो, म्हणजेच डायमीटरचा स्क्वेअर आहे. इथं डायमीटर आपल्याला EF दिलाय, याचाच अर्थ EFचा स्क्वेअर आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे EFच्या स्क्वेअरलाच आपण d² म्हणू शकतो, d²लाच 2r² दॅट इज मीन्स 4r² म्हणू शकतो. मग इथं EFचा स्क्वेअर जर पाहिला आपण तर इथं राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस आपण अप्लाय करू शकतो. त्या पायथागोरस अप्लाय केल्यानंतर आपल्याला असं मिळेल EF² होतो म्हणजेच हायपोटेनियस DEचा स्क्वेअर होईल मायनस रिमेनिंग साईड म्हणजे DFचा स्क्वेअर होईल. म्हणजेच EF² प्लस DF² म्हणजे DE². त्यानुसार आपण EF² फाइंड आउट करू शकतो. परंतु आपल्याला अशी सबट्रॅक्शन नाही आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे. मग एक काम करूया, इथं DE किंवा DF याच्यात कुठली व्हॅल्यू माहिती आहे का आपण चेक करू. आत्ताच आपण DF² ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, ज्याला आपण DG इंटू DE म्हणतो. मग ती जर व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली तर काय होईल पहा, DE² मायनस DF² लाच आपण DG इंटू DE म्हटलं. म्हणजे इथं DE इंटू DE आहे, इथं DG इंटू DE आहे. दोघांमधनं जर आपण DE कॉमन काढला तर रिमेनिंग पार्ट काय राहतो, याच्यामध्ये DE एक्स्ट्रा राहील मायनस ह्याच्यामध्ये DG राहील. आपण जर पाहिलं ब्रॅकेटमध्ये तर DE मायनस DG आलाय. हा टोटल DE त्यातून DG सबट्रॅक्ट झाला म्हणजेच EG राहतो. म्हणजेच इथं आपण DE इंटू EG असं म्हणू शकतो. म्हणून आपण आता हा जो ट्रायंगल DFE दिसतो याच्यामध्ये जर पायथागोरस अप्लाय केला तर तिथून पुढे सॉल्व्ह करत जातो. फक्त हे प्रेझेंट करत असताना कशा पद्धतीने करायला पाहिजे पहा. हा जो राईट अँगल ट्रायंगल आता आपण पाहिला जिथं पायथागोरस वापरायचा आहे तिथून सुरुवात करूया. नाव इन राईट अँगल ट्रायंगल हा जो ट्रायंगल दिसतो DFE त्यामध्ये पायथागोरस वापरणार बाय पायथागोरस थेरम. मग त्याच्यामध्ये जर पायथागोरस थेरम वापरला तर आपण असं म्हणू शकतो की जो EF² आहे प्लस FD² आहे हा असेल DE² ला इक्वल. म्हणजेच हा FD² राईट साईडला शिफ्ट करूया. देअरफॉर वी नो दॅट EF² इज इक्वल टू DE² मायनस FD². आता FD² ची व्हॅल्यू म्हणजेच DF² ची आपण 1 नंबरला मिळवलेली आहे. ती व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केली तर काय होईल, DE² मायनस FD² च्या ऐवजी आपण DG इंटू DE असं म्हणतोय. ह्याला रिझन देऊ फ्रॉम 1. मग याच्यामध्ये DE आहे, याच्यामध्ये DE आहे. DE आपण कॉमन घेणार. DE कॉमन घेतल्यानंतर इथं एक्स्ट्रा राहिला तो DE राहिला मायनस ह्याच्यामध्ये जो राहतो त्यातला पण एक DG शिल्लक राहतोय. DE कॉमन आला त्यामुळे DE शिल्लक राहिला. म्हणजेच फिगरमध्ये पाहिलं तर टोटल DE मायनस DG म्हणजे GE राहतो. म्हणजेच ह्या ब्रॅकेटची जी व्हॅल्यू येते त्याला आपण GE असं म्हणतो, कारण हे तिन्ही पॉईंट कोलिनियर आहेत. DGE हे कोलिनियर असल्यामुळे आपण सबट्रॅक्शन करू शकतो. आता हीच व्हॅल्यू आपल्याला मिळाली EF². EF² आहे याचाच अर्थ डायमीटर स्क्वेअर आहे. डायमीटरचा स्क्वेअर आहे याचाच अर्थ जी रेडियसची ट्वाईस असते त्याचा स्क्वेअर आहे. म्हणजेच 4r² आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे राईट हँड साईड सॉल्व्ह करत गेलो तसंच लेफ्ट हँड साईड थोडीशी चेंज करत गेलो. दॅट इज मीन्स आपण असं म्हणू शकतो की DE इंटू GE हा जो प्रोडक्ट येतोय
हा प्रोडक्ट म्हणजेच 4r² असेल. असं हे छोटंसं प्रूफ आहे. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये टँजंट सिकॅन सेगमेंट थेरम, थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड यावरची उदाहरणं पाहिली. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 10वीचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.